एकदम एकदम साधे साधे प्रश्न. महाराज, माझा डबल ड्रिप सिस्टीमला पहिले विरोध नाही हा. डबल ड्रिप सिस्टीम ही एकदम चांगली ड्रिप सिस्टीम आहे. परत एकदा सांगून देतो. आता इथे लक्ष देऊन ऐका माझा काय मुद्दा आहे. आमच्याकडे बागा का पिवळे पडत आहेत? ही मेन लाईन आहे आपली पाईपलाईन. हिला आपण, हे केळीचे झाडं आहेत माझे, आणि इथे माझी पहिली लाईन होती, बरोबर. ही इथे माझी पहिली लाईन होती महाराज. तर माझे एका तासाला एका ड्रिप मधून 5 लिटर पाणी पडत होतं, असं आपण धरू. किती? एका तासाला एका ड्रिप मधून 5 लिटर पाणी. म्हणजे हे माझं केळीचं झाड आहे, इथे ड्रिप आहे, या ड्रिप मध्ये 5 लिटर पाणी पडत आहे. 5 लिटर हे पसरत आहे मित्रांनो 2 फूट. कितला? 2 फीट. 2 फूट पर्यंत ह्या 5 लिटरचा फैलाव जातो आहे. मुळांना पाहिजे पाणी. जिकडे पाणी, ज्याचं अन्न जिथे ते तिथे जाणार. माझं अन्न पैसे आहे, मी पैशाकडे जाणार. आपल्या एखादी मरलेला ढोर राहिलं, त्याच्याजवळ त्याच्या कुत्र्यांचं अन्न आहे, ते कुत्रे तिथे जाणार. कोणालाच कोणाच्या अन्नाजवळ बोलवायची गरज नाही. बॅक्टेरियांचं अन्न कच्चं खत आहे, ते टाका तुम्ही, ते आपोआप कुजवायला येऊन जाणार. तसं इथेच होतंय महाराज. इथे काय होत आहे? इथे 5 लिटर पाणी पडत होतं माझं आलं एका तासामध्ये. त्याचा फैलाव होत होता 2 फुटापर्यंत. 2 फुटापर्यंत. आपले जुगाड.com संघटनेच्या अध्यक्षांना माहित पडलं की डबल ड्रिप सिस्टीम करायची. मग आता काय करू? मग त्याने काय केलं फक्त माहितीये का? एक टिकअप घेऊन आला, तो असा जॉईनर, आणि मग इथे नई कापून घेतली. ही मेन नईला एक जॉईनर मध्ये घालून दिलं इथे, आणि दुसरे जॉईनर एक बंडल घेऊन आला, ही याच्यात घालून दिली, आणि ही नई अशी टाकली महाराज. तुम्ही तर केलेलं नाही ना हे. काय याचं नुकसान होतं सांगतो महाराज. थंडीमध्ये चालून जातं, पण उन्हामध्ये नाही चालत. मग महाराज इथून येणारं पाणी जे होतं, एका तासाला 5 लिटर पाणी या खड्ड्यातून पडत होतं. तो 2 फुटापर्यंत याचा पसरा होता. या 2 फुटाच्या भरोश्यावर माझं हे केळीचं जे झाड होतं, याच्या मुळा पूर्ण पसरलेला होता. 2 फुटापर्यंत येऊन गेलेला होता 4-5 महिन्यामध्ये. मग मी जेव्हा शाण्याने इकडची लाईन टाकली, तेव्हा काय झालं महाराज? इथून फुल होतं तेवढाच येत होता, पण तो आता वाटला गेला. इकडे 2.5 लिटर पाणी यायला लागलं. किती? 2.5 लिटर. आणि इकडे 2.5 लिटर यायला लागलं, कारण की नळी तर एकच आहे, 2 भागांमध्ये गेली ती. मग इकडे 2.5 गेलं, इकडे 2.5 गेलं. तर मित्रांनो लक्ष द्या बरं का. परत 2.5 गेल्यामुळे काय लफडा झाला?